मीटिंग सुरू व्हायच्या अगोदर आम्हीच पहिले पोहोचून जायचो, पण आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये त्याला इव्हॅक्युएट केलं आणि मग्गाराम ड्रायव्हर होता आमचा. मग्गारामला म्हटलं ॲक्सिलेटर में जितना जोर होगा उतना पैर दबाले, म्हटलं तुम्ही पैर दाल, म्हटलं गाडी बघा. चायनीज आर्मीचं जे आम्ही ऐकलेलं आहे, चायनीज आर्मीचं कसं आहे की जर त्यांना जर पुढे नेलं किंवा हाय मध्ये नेलं तर ते पहिले म्हणतात की आमचं अलाउन्सेस खूप. अच्छा, इथे तशी गोष्ट नाही आहे. इथे बोला की झालाय खतम बा. नमस्कार मित्रांनो, मिस्टिरियस माईकच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी केदार गोगरकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. 14 फेब्रुवारीला देशातील अनेक जण व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करत असताना आजच्याच दिवशी आपल्या देशातील पुलवामा येथे सैन्याच्या एका तुकडीवर आतंकवाद्यांनी एक भ्याड हल्ला केला होता. त्यामुळे याला आपण ब्लॅक डे म्हणून सुद्धा लक्षात ठेवतो. ह्या निमित्ताने या विषयाबद्दल आणखीन माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत आज मेजर आनंद पाथरकर. मेजर साहेब, आपलं स्वागत आहे. नमस्कार. हा प्रश्न विचारू इच्छितो की पुलवामा हल्ला झाला, त्या पुलवामा हल्ल्याबद्दल आपण काय सांगू शकाल का? त्या संदर्भातल्या काही आपल्या आठवणी. पहिले तर खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा मिस्टिरियस माईकला, ज्यांनी हा उपक्रम घेतलेला आहे की 14 फेब्रुवारी हा पुलवामा अटॅक म्हणून जो आपण हमला झालेला आहे त्याच्याबद्दल आपण हा पॉडकास्ट घेत आहे. तर हो, पुलवामा बद्दल मी एवढं सांगू शकतो की पुलवामाला मी जवळपास 30 महिने होतो आणि या 30 महिन्याच्या अंतर्गत आम्ही जवळपास 31 ऑपरेशन्स केले, 18 लाईव्ह ऑपरेशन्स आणि जवळपास 450च्या वरती ऑपरेशन्स केले. ओके. आणि पुलवामा अटॅक जो झालेला आहे हा आमच्या एक एरिया ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये नॅशनल हायवे नंबर 1 वर झालेला अटॅक आहे. CRPFचे जवळपास 46 जवान आपले शहीद झाले आणि याच्यात फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून आमची टीम तिथे पोहोचली होती. अच्छा. आणि जेव्हा मी तिथे पोहोचलो तर सर्व बॉडी जवळपास म्हणजे 50 मीटर, लिटरली 50 मीटर वर स्प्रेड आउट झाल्या होत्या. अच्छा. तो खूप टॅक्टिकली अटॅक हा करण्यात आला होता. तुम्ही जर बघाल तर जिथे अटॅक झालेला आहे त्या हायवेवर, तर तिथे एक स्लाइटली कर्व आहे आणि तो कर्व चढता कर्व आहे. बरोबर. तर तिथे नॅचरली आपल्या गाड्यांच्या स्पीड कमी होतात. तर मागून ती गाडी आली व्हॅन इको आणि त्यांनी तिथे डॅश केली लेफ्ट साईडला आणि ती गाडी उडाली आणि डिवायडरवर येऊन पडली. म्हणजे आपलं जी बस होती जवानांची, आणि वरचं छप्पर हे दुसऱ्या गावात जाऊन पडलं आणि त्यामधल्या ज्या बॉड्या होत्या त्या एवढ्या दूर दूर स्प्रेड आउट झाल्या आणि कोणाचे हात, कोणाचे पाय आणि बॉडीज आम्ही रेकग्नाइज केल्या कोणाच्या अंगठीवरून किंवा कोणाचं आय कार्ड जर असेल तर त्या आय कार्डवरून त्याचं नाव होतं तर त्याच्यातून माहीत पडायचं ही त्याची बॉडी होती. हे सर्व झाल्यावर तिथे नंतरची जी क्रिया होती ते सर्व साफ करायचं वगैरे, तर आम्हाला जवळपास 7 वॉटर बॉटल म्हणजे 7 वॉटर टँक ज्याला आपण म्हणू शकतो ते लागले आम्हाला. म्हणजे किती पाणी अंदाजे? एका टँक मध्ये जवळपास 5000 लिटर म्हणजे पाणी. 35,000 लिटर पाणी. येस. तुम्हाला ती जागा फक्त स्वच्छ करायला लागली? हो हो. अटॅक झाला जवळपास इफ आय एम नॉट रॉंग 4:05 आणि अर्धा एक तास तर ते समजायलाच लागलं की झालं काय. आणि जेव्हा तुम्ही स्पॉटवर पोहोचले लगेच 10 मिनिटात आम्ही तिथे पोहोचलो आणि थोडं बॉडीज वगैरे आम्ही तिथे व्यवस्थित त्याचं बघितलं आणि त्याच्यानंतर साधारण 5-5:30 नंतर ते एरिया क्लिअरन्स सुरू केला. आम्ही त्या एरिया क्लिअरन्स करता करता आम्हाला 7:30 रात्रीचे 8 वाजले आणि त्याच्यानंतर इथे जवळपास एखादा दिवस मे बी लागला बाकीच्या सर्व गोष्टी हे करायला. आणि त्याच्यानंतर मग इन्व्हेस्टिगेशन सुरू झाले वेगवेगळे आणि अटॅक आमच्या एरियामध्ये झाला त्याच्यामुळे माझी पर्सनली त्याच्यावर खूप रिस्पॉन्सिबिलिटी पडली. मी काकापुरा कंपनी कमांडर होतो. बरेच युट्यूब चॅनल्स आणि न्यूजमध्ये जिथे मी कार्यरत होतो ते न्यूजमध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर मग NIA सोबत आणि पोलिसांसोबत वेगवेगळ्या इंटेलिजन्स एजन्सी सोबत मी काम केलं आणि त्याचा शोध मोहीम पण त्याच्यात पण मी भाग घेतलेला आहे. पुलवामाचा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ज्या हालचाली केल्या किंवा जे ऑपरेशन्स राबवले आपण त्याचाही हिस्सा होता, तर त्याबद्दल काही सांगू शकाल? हो, हा जो अटॅक होता, जी गाडी डॅश केली आहे तो लोकल मिलिटंट होता आणि तो जो मिलिटंट होता आदिल दार, पुष्कळ त्याचे व्हिडिओज आहे व्हायरल झालेला,
तो अनफॉर्च्युनेटली माझ्या जे 33 गाव जे माझ्या अंडर होते त्यामधल्या एका गावातला तो एक रेसिडेंट होता. ओके. तर तो एक जावळीक म्हणजे मी हे बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे मास्टर माइंड होते हे पाकिस्तानी होते, जैश ए मोहम्मदचे. जैश ए मोहम्मद. तर जैश ए मोहम्मदचं अजत मजूर तुम्ही पाकिस्तानी मेंटेंट आहे, मौलवी अजहर मसूद. येस. तर त्याचा जो भाचा होता त्याला आम्ही न्यूट्रलाइज केलं 29 मार्च 2019. म्हणजे जवळपास 40-45 दिवसामध्ये आम्ही त्याचा अटॅकचा पूर्ण बदला घेतला. आणि मेन याच्यात हे सांगू शकतो की त्याच्यातून जे वेपन रिकव्हर केलं ते M4 होतं, जी इंडियन आर्मीनी पहिल्यांदा असं हायटेक वेपन रिकव्हर केलं होतं. M4 म्हणजे M4 हे एक US ऑटोमॅटिक वेपन आहे. अच्छा. ज्याच्यामध्ये तुम्ही जर साईट लावली तर ती साईट एवढी टेक्नोज्ड आहे की त्याच्यामध्ये चिप राहते. अच्छा. आणि सपोज मी इथे बसून 400-500 मीटरचा जर शॉट घेतो, ओके, तर तिथलं डिस्टन्स, विंड वेलॉसिटी, इथला GR म्हणजे इथला लोकेशन, तिथलं लोकेशन, हे सर्व त्या चिप मध्ये येऊन जातं. आणि मग ते तुम्ही त्याचं रिवाइज करू शकता तुमच्या लॅपटॉपला लावून. तर त्याची जी साईटच होती तर ती साईटच जवळपास 3.5-4 लाखाची साईट होती. आणि हे वेपन आहे ऑटोमॅटिक. आणि याचं खास म्हणजे असं आहे की हे पॉट शॉट मारतं बिलकुल, जिथे एम घेतला तिथेच लागणार. तर हे फर्स्ट टाइम आम्ही रिकव्हर केलं त्याच्यामध्ये त्या अटॅकला. तुम्हाला सेना मेडल पण मिळालेलं आहे, तुम्ही गाजवलेल्या शौर्याबद्दल, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि सेना मेडल कसं मिळालं, कुठल्या कारवाईबद्दल, कुठल्या मोहिमेबद्दल, त्याबद्दल काही सांगू शकाल? हो, पुलवामामध्येच होतो मी. आणि पुलवामा अटॅकच्या पहिले नोव्हेंबर 2018 मध्ये इनपुट आली, जसं नॉर्मल इनपुट राहते. इनपुट होती घर वगैरे, आम्ही ते मॅपवर बघितलं, काय एरिया बघितला आणि सर्च मोहीम आम्ही सुरू केली. तर सर्च मोहीम सुरू करताना एक पर्टिक्युलर प्रिन्सिपल्स राहतात आणि तुमचे प्रिन्सिपल तुम्ही ट्विस्ट करता ॲज पर नवीन ऑपरेशन सिच्युएशन्स. तर त्याच्यामध्ये एक घर होतं आणि बाजूला 2-3 घर होते, ते कॉलनीच म्हणू शकतो आपण. बिल्डअप एरियामध्येच मी काम केलेलं आहे. तर जे टार्गेट होतं ते टार्गेट हाऊस कधीच सर्च केलं नाही पहिले. तर पहिले बाजूचं घर सर्च केलं, तिथून लोक काढले, त्याला म्हटलं आतमध्ये जा, घरच्यांना बाहेर बोलू. ते घरचे बाहेर आले, त्यांना आम्ही नॉर्मल इंटरोगेट केलं की अंदर कोई है क्या. तो बोले नहीं जनाब, हम तो रोजी रोटी वाले लोग हैं, हम यहाँ पे तो कोई आता नहीं वगैरह. मैंने बोला ठीक है जनाब, एक काम कीजिए, आप अंदर जाइए, लाइट ऑन कीजिए, दरवाजे सब बंद करके वापस आ जाइए. तर त्याची फॅमिली ऑलरेडी बाहेर आली होती आणि त्याचं घर आणि जे मेन गेट आहे तर थोडंसं डिस्टन्स होतं. तर मी ते गेट ओपन केलं आणि आपली शील्ड लावून, बुलेट प्रूफ शील्ड लावून, आणि मी स्कॅन करत होतो. तर हा मेन डोर मधून गेला आणि वापस येताना गल्लीतून आला. अच्छा. तर मी जवानांना म्हटलं की भाई आज कुछ तो भी गडबड है. भाई जवान तो जवान, इंडियन आर्मी के, ठीक आहे साहेब, देख लेंगे. आणि सर्च टीम मध्ये 6 जण राहतात, 2 जण आतमध्ये जातात आणि 4 जण कॉर्नरला राहतात घराच्या. तर आम्ही गेलो, ऍज पर ड्रिल गेलो, हॉल चेक केला, किचन चेक केली, बेडरूम चेक केली. जेव्हा बेडरूम मध्ये गेलो तर बेडरूम मध्ये काय दुसरा डाऊट जिथे मला क्लिअर झाला, बेडरूमचा खिडकीचा रॉड खाली पडला होता. अच्छा. तर मी खिडकीचा रॉड पडला खाली, तर मी त्याला विचारलं की बा हा रॉड कसा काय पडला. तर त्या घर मालकाने सांगितलं की जनाब वो जल्दबाजी हो रही थी तो गिर गया. मैंने बोला ठीक है, गिर गया. पाहिला तर खिडकी पण ओपन होती आणि खिडकी ओपन करून पाहिली तर तिथे दगडाचं असं लाकडाचं काहीतरी ठेवलेलं होतं. चौथा डॉट जो आहे तो कनेक्ट झाला. तर मग काय असतं, दोघं जण आम्ही सर्च करतो. तर मग मी माझा बडी जो होता रईस, तर त्याला म्हटलं रईस एक काम कर, तू यही पे रुक, मैं बाहेर जातो. आणि बाहेर जात होता त्याच्या बेडरूमचं लाईट मी ऑफ करून गेलो, अंधार केला. दुसऱ्या बेडरूम मध्ये गेलो, दुसरी बेडरूम सर्च केली, तिथे काहीच नाही सापडलं. जसं मी फर्स्ट फ्लोअरवर चढलो तसं ठक 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 फायर. अच्छा. फायर ओपन झाला तर सर्व रेडिओ सेट्स ओपन होऊन जातात. क्या हुआ है, पहिले आपण तर स्टॉक घेतो, काय झालं, कोणाला काही लागलं तर. तेवढ्या वेळात मी लगेच खाली आलो आणि रईस एकदम त्याच्या टोंगड्यावर होता. तर रईसला असं मागे त्याचा शिल्ड पकडली आणि बाहेर घेऊन आला, बुलेट प्रूफ जॅकेट सोबत. तर रईसला पहिले शांत करायला 5-10 मिनटं लागले. क्या हुआ, तो साहब अंदर आ गया, मैंने भी फायर किया, उसने भी फायर किया, बट मरा है नहीं मरा पता नहीं. कोई बात, शांत हो. तोपर्यंत सीओचे कॉल सुरू झाले सेटवर. तर मी पहिले सर्वप्रथम तर सर्वांना एक कॉशनरी मेसेज टाकला की कोई भी फायर नहीं करेगा अगर आपको मिल्टन भी दिखता है, क्योंकि मेरी टीम अंदर है. करेक्ट. म्हणजे मिल्टन नाही मेला तर चालते, पण आपलं जवान नाही गेला पाहिजे, हे आपलं धोरण आहे. तर ते एक मेसेज क्लिअर केला, ग्रेनेड बोलवले आणि काय ते दरवाजा मी बंद करून आलो होतो.
माझा तो दरवाजा परत त्याच्या जवळ जायचं कसं आणि मग ते कसं ओपन करायचं. तर मग हॉलचा खिडकीचा रॉड काढला, त्या दरवाजाच्या कुंडीमध्ये टाकला, धक्का दिला, ग्रेनेड टाकला आणि फायर केला. तर असं 3दा ग्रेनेड टाकले, जवळपास 10-15-20 मिनिटं झाले असेल त्या गोष्टीला. काहीच रिस्पॉन्स नाही. म्हटलं यार रईस तू बोल रहा अंदर आया है, ग्रेनेड टाकला, काहीच रिस्पॉन्स नाही त्याचा. तर म्हटलं घर मालकाला आतमध्ये पाठव. तर तो गेला आणि तोपर्यंत त्यांनी सर्व सांगून दिला की 2 मिलिटंट आहे, आदिल आहे, अदनान आहे आणि हे दोन्ही मिलिटंट A++ कॅटेगरीचे हिजबुल मुजाहिदीनचे पुलवामाचे डिव्हिजनल कमांडर होते. ओके. ते डिव्हिजनल कमांडर होते आणि दे वर दी मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट. त्यांनी पुष्कळ सिव्हिलियन किलिंग्स पण केले होते. सरपंचला मारलं होतं, पोलिसांना मारलेलं आहे. अच्छा. तर ते डाऊट क्लिअरच झाले की दोघं जण नाव क्लिअर झाले. तो गेला आतमध्ये, दार उघडलं, पाहिलं आणि लगेच आला. त्याला सांगितलं होतं दार बंद करून. तो माझ्याकडे आला आणि मग त्याला म्हटलं की क्या है. तो म्हणे साहब आपके जैसा वेपन रखा है. म्हटलं AK-47. कहाँ पे? अंदर करते लेफ्ट साइड में. ठीक, एक ही आहे. तो म्हणे हा एक ही. आणि सेटवर मला DSPने सांगितलं होतं की 2 आहे अंदर. अच्छा. म्हटलं हा एकच आहे. म्हटलं ठीक आहे. मी परत ग्रेनेड टाकलं. जेव्हा 6वा-7वा ग्रेनेड टाकला तेव्हा त्याचा आवाज सुरू झाला, आव वगैरे असं तसं. आणि या पूर्ण क्रमाला जवळपास 2-2.5 तास लागले या सर्व जी स्टोरी सांगून आलो. तर मग प्रेशर सुरू झाला, कारण की फर्स्ट लाईटच्या पहिले आपल्याला ऑपरेशन क्लोज करावं लागते, कारण की त्यावेळेला खूप स्टोन पेंटिंग व्हायची आणि मग तिथून इव्हॅक्युएशन वॉज व्हेरी डिफिकल्ट आणि ऑपरेशन पण कठीण झालं. तर मग काय करायचं, तर मी सीओला म्हटलं, आमचे जे कमांडिंग ऑफिसर आहे की सर एक रूम जला देणे, आमच्याकडे पाईपलाईन वगैरे सर्व ते सेटअप होतं त्या गोष्टीचं आणि पेट्रोल बॉम्ब टाकून आपण ती जाळून टाकू. अच्छा. तर म्हणे नाही सीओ म्हणे की नाही वी नीड अन आयडेंटिटी. म्हटलं ठीक आहे आयडेंटिटी. म्हटलं नाव सांगितलेलं आहे त्यांनी. नाही आपल्या बॉडीज रिकवर व्यवस्थित करायच्या. म्हटलं ठीक आहे. थोडासा विचार केला काय करायचं. मॅगझिन ऑलरेडी हाफ झाली होती आणि कसं आहे AK मध्ये किती राऊंड फायर झाले तुम्हाला माहिती नाही पडत. 30 राऊंड आलं. मग ते परत मॅगझिन चेंज केली, आतमध्ये गेलो, शील्ड साईडला ठेवली आणि माझ्या बडीला रईसला सांगितलं होतं की मी अगर मेरे ऊपर फायर होता है तो तू फायर खोल देना, मैं नीचे बैठ जाऊंगा. आतमध्ये गेलो, लेफ्ट साईडला तो असा लेटला होता, तर तिथे ठक 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 2 बस्ट मारले आणि दुसरा मिलिटंट समोर होता. ओके. मग दुसऱ्यालाही 2 राऊंड मारले आणि अंधार होता, त्यांना काही दिसत नव्हतं. तर या स्टोरीमध्ये ट्विस्ट असं झालेलं आहे की पहिले जे 3 ग्रेनेड टाकले तोपर्यंत आतमध्ये कोणी आलंच नव्हतं. अच्छा. मग त्याच्याकडून असतील ते त्याच खिडकीतून आले. त्यांना वाटलं की आता 3 ग्रेनेड टाकले आणि आता यांच्याजवळचे ग्रेनेड संपले किंवा इथून निघून गेले किंवा दुसऱ्या घरी गेले असेल किंवा दुसऱ्या रूम मध्ये गेले असेल, तर त्यांना वाटलं की आम्ही सेफ आहे इथे. आणि नंतर 3 ग्रेनेड टाकले. त्याच्यानंतर मी आतमध्ये घुसून त्यांना ठोकूनच आलो. तो जो बोलते घर में घुस के मारा है, घर में घुस के मारा है, तो ये स्टोरी आहे. त्याच्यानंतर मग ते सायटेशन वगैरे जाते आणि मग मेडल भेटलं, प्रेसिडेंटनी नाव डिक्लेअर. ही अशी स्टोरी असेल आपल्याची. बढिया. हे जे तुम्ही ऑपरेशन बद्दल इतकं सहज सांगता की आम्ही हे केलं ते केलं, या सगळ्या ऑपरेशनची तुम्ही प्रिपरेशन कसे करता? एक तर कसं राहतं की मेन ट्रेनिंग मोठ्या दिसते आणि मग जेव्हा तुम्ही नॉर्थ ईस्ट मध्ये चालले असाल किंवा मग काश्मीरमध्ये चालले असाल तर त्याची एक प्री ट्रेनिंग राहते 1 महिन्याची. म्हणजे तिथल्या सिच्युएशन, तिथल्या टेरेन बद्दल थोडंसं ट्रेनिंग राहते. आणि सेकंड राहते की तुम्ही ऑलरेडी जेव्हा युनिटमध्ये जाता तर प्रत्येक म्हणजे जसं SOP म्हणतो आपण, तर प्रत्येक ऑपरेशनची एक SOP टाईप राहते, पण ते नेमकी SOP आपण फॉलो नाही करत. डिपेंड ऑन टेरेन, सिच्युएशन, टाइम काय आहे त्याच्या हिशोबाने करतो. जसं एक साधारण तुम्ही ऐकतात न्यूज मध्ये की चकमक झालेला आहे, आतंकवादी हमला झालेला आहे. त्याच्यामध्ये कसं राहतं, 1-2 गोष्टी आहे. एक तर आतंकवाद्यांनी स्वतः हमला केला ते एक वेगळं, त्याच्यावर रिॲक्शन वेगळी राहते. आणि दुसरं म्हणजे की आपल्याला इनपुट आलेली की आतंकवादी इथे आहे, तर आपली काय रिॲक्शन आहे, म्हणजे ऑपरेशनल प्रिपेअर्डनेस आपण त्याच्या अगोदर काय करतो. जसं तुम्ही विचारलेलं आहे की कसं तयारी कशी करतो, तर सपोज आपल्याला इनपुट भेटले. आता इनपुट मध्ये वेगवेगळ्या एजन्सीज राहते. एक स्वतःची इनपुट राहते, पोलिसांकडून भेटते, टेक्निकल इनपुट भेटते, हायर हेडक्वार्टर्स पासून इनपुट भेटते. आणि मोस्टली मी पुलवामामध्ये काम केलेलं आहे, तर तो बिल्डअप एरियामध्ये, तिथे म्हणजे सगळे गावामध्ये घर वगैरे, तर त्याचे ऑपरेशनची टेक्निक वेगळी राहते जंगलपेक्षा. नॉर्थ ईस्ट मधले ऑपरेशन आणि त्याच्यामध्ये डिफरन्स राहते. सपोज जर आपल्याला आता इनपुट भेटली की या घरी याचं आपल्याला खबर आली आहे की ते 2 आतंकवादी आहे बा, तर आमच्याकडे ऑलरेडी पूर्ण डेटा आहे, मॅन्युअल डेटा आहे. त्याचा घर नंबर ओके 31, हाऊस नंबर 31, नेम सो अँड सो, ते मॅच करतो आम्ही. आणि मग त्या इनपुट सोबत मॅच करतो की बरोबर तोच एरिया आहे का आणि हेच घर आहे का आणि याच्याच घरची इनपुट त्यांनी दिली आहे. तर पहिली शंका आपण लगेच दूर करतो.
त्याच्यानंतर मग कुठून आपण त्याला कट करू शकतो, कोणती तुकडी कुठून जाणार, कशामध्ये जाणार, कोणते वेपन कॅरी करणार आहे, नाईट साईड करायचे आहे काय, रॉकेट लॉन्चर सोबत कॅरी करायचं काय, ग्रेनेड ठेवायचं आहे, तर ते मग डिपेंड ऑन त्या सिच्युएशनच्या हिशोबाने आपण ते वेपन्स त्यांच्याकडे राहते आणि त्याची अप्रोच वेगळी राहते. जसं आपण अप्रोच करतो तसं आपल्याला एक्झिट प्लॅन पण बनवावा लागतो. तर मग कसं एक्झिट व्हायचं आणि इन केस कंटिजन्सी ज्याला म्हणतो की इन केस जर सपोज काही घटना घडली आपल्या जवानांसोबत, तर मग त्याला इव्हॅक्युएट कसं करायचं, हॉस्पिटलमध्ये कसं पोहोचवायचं, तो एक प्लॅन पण रेडी करतो. आणि इन केस आपलं ॲम्युनिशन संपलं तर बॅकअप मध्ये ॲम्युनिशन कसं येईल त्याच्यावरही आम्ही प्लॅन करतो. तर हे सर्व प्लॅनिंग 5 ते 10 मिनिटात होतं. अच्छा. म्हणजे आता इनपुट आली मोबाईलवर, लगेच ऑफिसर प्लॅन काढतो आणि बघतो ओके ठीक आहे, टीम ऑलरेडी तयार आहे. जसं मी कंपनी कमांडर होतो तर माझ्याकडे 116 जवान होते, तर ते वेगवेगळे 3 टीम्स बनवल्या राहतात आणि त्यांना मग लगेच 10 मिनिटात ब्रीफ करायचं की यहाँ पे खबर मिली है, ये घर है, बाजू में डीपी है, रोड है, नाला है, क्या है वो बताना है उनको एंड अपनी अपनी टीम लेके वहां पे अप्रोच करेंगे. अप्रोच आर्मी व्हेकल मधून नॉर्मली नाही करत आम्ही. बिल्डअप एरियामध्ये नेहमी सिव्हिलियन व्हेकल्स आम्ही वापरतो, म्हणजे जेणेकरून त्यांना माहिती नाही पडलं पाहिजे की आर्मी तिथे आली आहे. म्हणजे पुष्कळदा असं झालेलं आहे की मिस्टेरियस येस, पुष्कळदा असं झालेलं आहे की 100 जवान त्या गावामध्ये गेलेले आहे पण गावात त्यांना माहितच नाही की आर्मी इथे आलेली आहे. आता हे कसं, तर कधी आम्ही ट्रक पकडले हायवेवरून, ट्रक मध्ये जाऊन बसलेला आहे, पिकअप मध्ये घेतलो आणि तिथला ड्रायव्हर त्याला बसून ठेवायचा आपल्या बेसमध्ये आणि स्वतःच गाडी चालवायची ज्या ड्रायव्हरला गाडी आणि नेव्हिगेट करायचं, वेगवेगळे अप्रोच राहते आणि मग तिथे ऑपरेशन आपण प्लॅन करतो. युनिफॉर्म गेटअप सगळंच वेगळं, सर्व नॉर्मली असं युनिफॉर्म घालत नाही आम्ही. स्कार्फ राहतो आणि जॅकेट वेगळे किंवा पण एक नॉर्मली एक डिस्टिंग राहते की हा आर्मीचा जवान आहे. तर ते सर्व आपलं कधी फेरन घालून जायचं डे टाइम असला तर, कारण की वेपन दिसत नाही त्याच्या आतमध्ये. फेरन घालून जायचं, पूर्ण एरिया सर्च करून यायचं. कधी आपल्याला डाऊट असला की खरंच आहे की नाही तर मग पहिले प्री रेकी होते त्याची, त्याच्यानंतर मेन ऑपरेशन लॉन्च होतं. तुम्ही गुप्तहेर सारखी जाऊन कुठे काही माहिती काढली किंवा अशी काही तुम्हाला बातमी मिळवली असं काही प्रसंग? हो, म्हणजे हा आपण एक डेली ऑपरेशनलचा भाग म्हणू शकतो. जसं मी काकापुराला होतो तर काकापुरा वॉज दी हॉट बेल्ट ऑफ मिलिटंट. लोकल मिलिटंट पण यायचे आणि फॉरेन मिलिटंट पण तिथेच यायचे. तर मग पुष्कळदा आम्हाला खबर राहायची की बा याच्या घरी येणार, इथे मीटिंग आहे. तर त्याच्या घरी मीटिंग सुरू व्हायच्या अगोदर आम्हीच पहिले पोहोचून जायचो, पण आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये नाही, मिलिटंट बनून. मग आपले शूज सिव्हिलियन घालायचे, आपल्या वेपनवर काहीतरी स्टिकर्स वगैरे लावायचे आणि हेअरकट अशी राहायची नाही, एवढे मोठे माझे केस होते तेव्हा, अशी दाढी होती आणि आपले नाव वेगळे आणि बंद करून जायचं, तिथे बसायचं. आणि एकदा असं झालेलं आहे, त्याच्या घरी गेलो आम्ही तर त्यांनी हात धुवायला गरम पाणी दिलं, जेवायला जेवण दिलं आणि त्यांनी आमची एवढी सोय केली की आमचं वेपन घेऊन व्यवस्थित आतमध्ये लपून ठेवलं. आणि ते घरवाले खिडकीमध्ये सतत उभे होते की कोणी आलं की, आर्मीचं इथे कोणी बसलेलं तर नाही आहे किंवा येऊन तर नाही आलं. त्यांनी तुमची जास्त काळजी? येस, त्यांनी आमची जास्त काळजी केली. पण नेमकं त्या दिवशी मिलिटंट तिथे आले नाही, आम्ही 4-4:30ला तिथून निघून आलो. मग असे इनपुट जनरेट करायचे. हे जे तुम्ही इतकं सहज सांगता की बा हे असं झालं, याला मारलं, इतकं हे केलं, एवढे ग्रेनेड हे केले, तर त्याच्यामुळे तुम्हाला असं कधी वाटलं नाही की झाला आज आपला कार्यक्रम झाला, उद्या आपण सकाळी पाडणार, असं नाही झालं कधी? होतं असं. म्हणजे एक खूप जवळचा इन्सिडेंट आहे ज्याच्यामध्ये आम्ही CRPF कॅम्पवर अटॅक झाला होता. नोव्हेंबर 18 तारीख 2018ची गोष्ट आहे. CRPF कॅम्पवर अटॅक झाला आणि कॅम्प आणि माझा जो कॅम्प होता त्याच्यात 700-800 मीटरचं एरियल डिस्टन्स होतं आणि मधात एक गाव होतं. तर अटॅक झाला, आम्ही लगेच म्हणजे 5 मिनिटं लागतात. राष्ट्रीय रायफलला ऑपरेशन मध्ये रोडवर उतरायला फक्त 5 मिनिटं लागतात. डेडलिएस्ट राष्ट्रीय रायफल आहे, डेडलिएस्ट आणि स्विफ्ट, स्टेट फास्ट आणि प्रॉम्प्ट, हे जे आहे राष्ट्रीय रायफल्सच्या एक गुण म्हणू शकतो आपण त्यांनी. तर जसं फायरचा आवाज आला, सांगायची गरज नाही पडली की काहीतरी झालंय, कन्फर्म झालं की मिलिटंट अटॅक झालेला आहे CRPF कॅम्पवर. तर आम्ही लगेच रेडी झालो. 2 मिनिटात मी निघालो, माझ्यासोबत 6 जण आले, आम्ही गाडी काढली निघालो. ते गाव क्रॉस केलं, दुसरं गाव क्रॉस केलं आणि गाव म्हणजे खूप असे मोहल्ला टाईप जवळ गाव राहतात. आणि ते दुसरं गाव क्रॉस केल्यावर तिसऱ्या गावात जसं आम्ही एंटर करत होतो तर म्हटलं गाडी थांबा.
कारण की कसं राहते, पहिले खूप रेकी केलं राहते आणि एक बॅक ऑफ दी माइंड नेहमी एका म्हणजे तुम्ही म्हणू शकता ऑफिसरच्या सिक्स सेन्स जोरदार राहतात जेव्हा तुम्ही अभ्यास चांगला केला असला तेव्हा. मी त्याला गाडी थांबवायला लावली आणि त्याला म्हटलं तू येईपर्यंत आम्ही 6 जण उतरतो 2-2च्या पेअरमध्ये आणि उलट्या दिशेने चालायला लागलो. तर चाललो आणि माझ्याकडे नाईट साईट होती, जवळपास 7:35 टाइम होता, तो अंधार पूर्ण झाला होता. तर मी 2 जण स्पॉट केले बिलकुल गावाच्या शेजारी, बिलकुल काठावर. तर मी सेटवर या दोघांना म्हटलं की यार समथिंग इज सस्पिशियस, जस्ट बी कॉशियस, म्हणजे तयार राहिलं तर ठीक आहे. पण कसं आहे, जोपर्यंत तुम्हाला थर्मल इमेज भेटते, वेपन आहे नाही आहे तुम्ही कन्फर्म नाही करू शकत, आणि जोपर्यंत फायर होत नाही तोपर्यंत यू कॅनॉट रिॲक्ट. तर म्हटलं ठीक आहे, आणि थोडं समोर गेलो 2 मिनिटं आणि बस जेवढ्या डिस्टन्सवर आपण बसलेलं. मी याला बोलत होतो की यार जोशी एक काम करते, यहाँ से निकलते, असं म्हणता म्हणता ठक फर्स्ट राऊंड जोशीच्या थाईज मध्ये. अच्छा. आणि ती गोळी त्याच्या मॅगझिनला लागून त्याच्या पायामध्ये गेली. जोशी खाली कोलॅप्स. मग जोशीला खाली ओढलं आणि ठक 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 फायर ओपन झालं. आमच्यावर फायर येऊन राहिला. रोडच्या खाली त्याला साईडला घेतलं आणि जोशी क्या हुआ जोशी म्हणे साहब मैं मर जाऊंगा, सांस नहीं ली जा रही, ये नहीं वो नहीं. काय करायचं. फर्स्ट इन्स्टंट सायकोलॉजिकली स्टेबल करणं खूप गरजेचं राहतं अशा सिच्युएशन. हा जो स्कार्फ बघून राहिला ना तुम्ही, तर हा स्कार्फ मी इथे बांधायचो तेव्हा. हा स्कार्फ काढला आणि त्याच्या पायाला बांधला. सायकोलॉजिकल इम्पॅक्ट की भाई कुछ नाही होगा ते जोशी. जोशीचा आवाज थोडा कमी झाला आणि तेवढ्यात सेटवर म्हणे की कमल को भी गोली लगी. कमल को कहा लगे, कमल को चेस्ट में लगे. कमल म्हणजे समोरचा जो बॉडी प्लेअर होता त्याला. अच्छा. यार फायर येऊन राहिला आणि ठक ठक डॉट शॉट येत होते आमच्याकडे. आणि काय करायचं. मग मी जी गाडी आपली समोर गेली होती त्या गाडीला मागे बोलवलं रिव्हर्स मध्ये. रोड लहान होता, हळूहळू 10-20च्या स्पीडने गाडी मागे आली आणि गाडी बुलेट प्रूफ होती. तर गाडीचा कव्हर घेऊन मी बाहेर निघालो आणि एअर मध्ये फायर केलं, कारण की लोकेशनच माहित नाही तो कुठून फायर येऊन राहिला आपल्याला. ठक 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 फायर केलं, म्हणजे तो कव्हर फायर दिला आणि तोपर्यंत जी गाडीतला एक व्यक्ती होता तो बाहेर येऊन जोशीला आतमध्ये टाकलं गाडीमध्ये. आणि कमल तिथून धावत माझ्याकडे आला. कमल आणि मी त्या टायरच्या साईडला बसलो होतो, म्हणजे तिथून फायर येत होतं, ही गाडी आहे. म्हटलं कहा लगे, तो त्याचं असं रक्त बिलकुल निघून राहिलं. म्हटलं कहा लगे साहब, चेस्ट में लगे. म्हटलं पागल हो गया, चेस्ट में लगी है तो तू जिंदा ही नहीं रहता था. नहीं साहब सब चेस्ट में लगी आहे. म्हटलं ठीक आहे. आणि मग त्या एरियामधून निघणं गरजेचं होतं, कारण की आम्ही 6 जण, फायर कुठून निघून राहिला माहिती नाही, आणि डॉट पॉईंट शॉट यायचे, स्पॉट शॉट यायचे उलटून आम्ही. तर मग त्या ड्रायव्हरला म्हटलं तू बघा गाडी बघा. ड्रायव्हर निघाला असं सोबत, आणि ड्रायव्हरच्या या साईडने आम्ही 6 जण सेफर साईडला आलो. मग त्यांना इव्हॅक्युएट वगैरे केलं. मग तो पूर्ण एरिया सर्च केला. त्या दिवशी आम्ही मिलिटंट मारले नाही. नेमकं काय होतं की सक्सेसफुल ऑपरेशन म्हणजे तुम्ही जेव्हा मिलिटंट मारता तेव्हा सक्सेसफुल. पण हा जवळचा याच्यासाठी होता, कारण की एवढा जवळून चिंग फायर होत होता आणि असं वाटत होतं कधी तुम्ही जाणार याची की गॅरंटी. माणूस वाचला म्हणजे सक्सेसफुल. आपला जवान नाही गेला पाहिजे हे पहिलं एम असायला. आणि मग याचा एक खूप कॉमेडी सीन म्हणू शकतो मी, किंवा मग एक जी करेज राहते सोल्जरचं ते थोडंसं सांगतो मी तुम्हाला. तर ते हॉस्पिटलला गेले, सर्जरी वगैरे सर्व झालं. तिथून मग सुट्टी गेले, सुट्टीवरून 40 दिवसानंतर परतले. आणि माझ्या कॅम्पमध्ये समोर असंच बास्केटबॉल कोर्ट एवढं जागा होती आणि तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो. मी सहज 4:30-5 वाजता दार उघडून बाहेर आलो तर कमल क्रिकेट खेळत होता. म्हटलं कमल दिखा तेरे वो टी शर्ट ऊपर कर. तर कमलची टी शर्ट त्यांनी जेव्हा वरती केली ते असं पूर्ण त्याला ऍक्च्युली गोळी ही प्लेट आणि अशा मधून ती गोळी घासत गेली. चेस्ट आणि प्लेटच्या मधून घासली. तर ते एकदम जळल्यासारखं ते दृश्य होतं. एक खूप कठीण टाइम म्हणू शकतो. कॅज्युअलिटीज तुम्हाला पण झाल्या असतील? हो. तर कॅज्युअलिटीजशी कसं डील केलं? कॅज्युअलिटी मध्ये एकतर 2 सिच्युएशन राहतात. एक तर लगेच झाली आणि तो आपल्या ऑपरेशन मध्ये आहे, आपल्या कंपनीचा आहे, आपल्या युनिटचा आहे, ते एक वेगळं अटॅचमेंट राहते. आणि जे इथे घरच्यांना काय सांगायचं, कसं सांगायचं, हा दुसरा पार्ट येतो. करेक्ट. पण कॅज्युअलिटी एक रिकव्हर केली होती तेव्हा तो म्हणजे जिवंत होता. काकापुराच मध्ये एक गाव आहे, त्या गावामध्ये ऑपरेशन लॉन्च झालं आणि माझी टीम स्टँड बाय होती. नॉर्मली सर्व टीम जात नाही सोबत, जेवढ्या आवश्यकता आहे तेवढ्या टीम जातात. आणि मी स्टँड बायवर होतो. अगेन संध्याकाळचा टाइम होता. शंभुरा नावाचं गाव होतं ते. शंभुरा अगेन डेडलिएस्ट विलेज. ओके.
तर तिथे गेलो आणि जसं आम्ही गाडीच्या बाहेर निघालो तसं स्टोन पेल्टिंग आमच्या अंगावर. अच्छा. मग आम्ही ते साईडनी होत आहोत त्या ऑपरेशनल एरियामध्ये पोहोचलो आणि मी तिथे गेलो, तिथे ग्रेनेड. अच्छा. मग परत कारण की यू आर नॉट अवेअर अबाउट काय चालू आहे. मग सेटवर माहिती केली काय म्हणते, टार्गेट हाऊस पाहायला. मग मी साईडला आलो आणि मी स्कॅन करत होतो, तर मला एक अशी बॉडी दिसली आणि ते युनिफॉर्म आपल्याला समजते आपल्या जवानांना. मग मी सेटवर म्हटलं की सर स्टॉप फायर, देर इज वन कॅज्युअलिटी. तर सरांना माहीतच नाही पडलं एवढं फायरच्या याच्यात काय कसं आपला जवान तिथे पडलेला. मग मी सरांना फायर स्टॉप करायला लागलो. मग आता त्याच्याजवळ जाणार कोण, कारण की तो तिथे पडला आणि त्याच्या बाजूच टार्गेट होतं, तुमच्यावर कधी पण फायर होऊ शकतं. मग मी काय केलं, माझी एक रक्षक होती, बुलेट प्रूफ गाडी राहते, ते ड्रायव्हरला म्हटलं तू रिव्हर्स मध्ये, ते असं एल टाईप रोड होता आणि हे टार्गेट हाऊस होतं, मी इथे होतो, ते एल शेप मध्ये त्याला रिव्हर्स मध्ये गाडी चालवायला लावली आणि गाडीच्या कव्हर मध्ये मी त्या टार्गेट हाऊस पर्यंत गेलो. आणि त्याची बॉडी अशी उलटी होती, मी त्याला जेव्हा सरळ केलं तर मी एकदम शॉक झालो. त्याचं नाव सूरज होतं, सूरज टोपा. त्या व्यक्तीसोबत 2 दिवसा अगोदर तो माझा ऑपरेशनल बडी होता, कारण की मी त्या कंपनी कमांड करत होतो. 2 दिवसानंतर मी दुसऱ्या कंपनीमध्ये आलो. म्हटलं शिट, हे तो सूरज आहे. तर मग सूरजला मी इथून पकडलं, माझ्या बडीनी आम्ही पकडलं आणि त्याला गाडीत टाकलं आणि फायर ठाक 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 सुरू. तर त्याला इव्हॅक्युएट केलं आणि मग्गाराम ड्रायव्हर होता आमचा. मग्गारामला म्हटलं एक्सिलेटर में जितना जोर होगा उतना पैर दबाले, म्हटलं तो पैर डाल, म्हटलं गाडी भरा. 92 बेस हॉस्पिटल श्रीनगर. ही वॉज लाईफ फॉर 5-10 मिनिट्स जिवंत होता आणि त्याच्यानंतर वी लॉस्ट हिम. असे इन्सिडेंट झालेले आहे. ज्या वेळेला लोकांना या गोष्टी माहीत पडतात त्यावेळेला जे युथ स्पेशली ज्यांना आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे त्यांना विशेष एक्साइटमेंट असतं ट्रेनिंग बघतात. काही किस्से ऐकले असतात, काही आजकाल युट्यूबवर व्हिडिओ बघतात. तर काही तुमच्यासोबत काही असं वेगळं किंवा जे लोकांना माहीत नसेल असं काही ट्रेनिंग बद्दल शेअर करायचं? हो, सांगू शकतो. म्हणजे इंडियन आर्मीची ट्रेनिंग जी आहे ही बेसिकली कसं आहे, लोकांचा समज आहे की फिजिकली खूप फिट पाहिजे. फिजिकली तर फिट पाहिजे, दॅट इज वन ऑफ द क्रायटेरिया. यू कॅनॉट लिव्ह इट, ते तर करायचंच आहे. पण त्याच्यापेक्षा असं तुम्ही मेंटली स्ट्रॉंग पाहिजे. ओके. तर मी कमांडो कोर्स केला बेलगामला. त्यामधला एक किस्सा सांगतो. तो कोर्स शेड्यूलच तसा होतो की त्याच्यात तुमची बायोलॉजिकल सायकल तोडल्या जाते. म्हणजे 35 दिवसाचा कोर्स राहतो. आम्ही त्याला 35 दिवस आणि 35 रात्र म्हणतो. तर 35 दिवसाचा कोर्स राहतो आणि म्हणजे कधी रात्री 12 वाजता सुटले तुम्ही आणि 4 वाजता कॉलिंग राहते दुसरं. मग हळूहळू 12:30, 1, 2 करत करत ते लगेच तुम्हाला 15 मिनिटं देते झोपायला फक्त. अच्छा, 24 तास. आणि या 35 दिवसात तुम्ही 10 किलोमीटर, 20, 30, 40 किलोमीटर विदिन टाइम लिमिट 18 किलो वेट मापून तुम्ही रन करता. रोज नाही, रोज हे 4 रन्स आहेत आणि रोज पीटी तर राहतेच. अच्छा. तर हा झाला फिजिकल पार्ट. जसं मी तुम्हाला म्हटलं हे तर करायचं. मेंटल ब्लॉकिंग कसे दूर करायचे लोकांचे, तर तिथे एक होली डीप म्हणतो आपण, खूप फेमस आहे. तर हे जेवढे क्वार्टर्स आहेत त्या क्वार्टरचं सर्व जे सिवेजचं जे पाणी येतं, गटारातलं पाणी, त्या गटारातल्या पाण्यामध्ये रोल करावं लागतं तुम्हाला. अच्छा. आणि तुम्ही एवढं रोल करायचं की तुमच्या डोळ्याच्या पापण्या पण ओल्या झाल्या पाहिजे. बरं. जोपर्यंत तुम्ही ओले होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यातून सोडल्या देतात. अच्छा. आणि मग ते केलं आणि मग त्याच्यानंतर बाहेर आलं तर तुम्हाला पाणी भेटत नाही आंघोळीला वगैरे. मग कुठेतरी नळ वगैरे बघायचं आणि काहीतरी आंघोळ करायची. तर तो युनिफॉर्म काढून फेकून द्यायचा. तो परत घालून नाही शकत तुम्ही, कारण की ते सगळे इन्सेक्ट्स आणि हे ते कोणाला कधी काच पण लागतो आतमध्ये, काही माहिती नाही, ब्लिडिंग पण होते त्याच्यात. तर ते चालू राहते. दॅट इज अ रुटीन पार्ट, म्हणजे एक वन ऑफ दी होली डीप ज्याला म्हणतो आम्ही. तर असं ट्रेनिंग मेंटली टफ इज हेल्थ वीक ज्याला म्हणू शकतो. कधी कधी तुम्हाला बकेटभर पाणीच प्यावं लावावं. अच्छा. आणि मग परत तुम्ही उलटी करा, मग परत तुम्ही ते पाणी प्या. अच्छा. जस्ट टू गेट आउट ऑफ युअर मेंटल ब्लॉक्स. अच्छा. आणि लाईफ सायकल तोडायची म्हणजे. आणि हेच ट्रेनिंग कसं कामात येते एक मी तुम्हाला लिंक करू शकतो. मी काश्मीरमध्ये इनपुट भेटली होती, तर आम्ही 16 तास एकाच जागेवर बसलो होतो. पाणी नाही, टॉयलेट नाही, काहीच नाही. तर हेच या ट्रेनिंग मधून आम्ही शिकतो, कसं स्वयं कसं ठेवायचं. अच्छा. मेंटली फिट कसं व्हायचं, फिजिकली फिट कसं व्हायचं. तर एक असे पुष्कळ इन्सिडेंट राहतात मग ऑपरेशन. गॅलवानचा जेव्हा स्टँड ऑफ झाला होता, इंडियन आणि चायनीज फोर्सेस एकमेकांच्या समोर आले होते, तर तो स्टँड ऑफ मध्ये तुमचा इन्व्हॉल्वमेंट होता किंवा त्याच्यानंतर प्रिपरेशनल किंवा याच्यामध्ये तुम्ही होता, तो गॅलवानचा अनुभव कसा होता? हो, म्हणजे मी स्टँड ऑफ मध्ये नव्हतो,
पण पोस्ट गलवान ऑपरेशन्स मध्ये मी म्हणू शकतो. ओके. डिसेंबर 19 पुलवामावरून आलो आणि जून मध्ये गलवान झालं 20 मध्ये. तर मी माझ्या बॅक टू पॅरेंट युनिट गेलो, पोखरणला आली होतो आणि आम्हाला आदेश आले की मूव्ह टू लेह. ओके. आणि जे आर्मीचं मुवमेंट होतं ते 72 तासामध्ये मूव्ह करावं लागतं, तुम्हाला युनिट सोडावं लागतं. राजस्थान टू टू लेह. लेह, अच्छा. राजस्थान टू लेह, मोर दॅन 2000 किलोमीटर्स. अच्छा. तर ते तुम्हाला 72 तास राहतात आणि त्याच्यात तुम्हाला तयारी करावं लागते, सर्व इक्विपमेंट घेऊन. अच्छा. फक्त माणसाने, Equipment तुमचे म्हणजे? टँक्स, तुमचे Tanks ट्रक्स, तुमचे जिप्सीज, ओके. तुमचं राशन त्या हा, वेळेपुरतं, हा, हा. तुमचं फ्यूल, ल्युब्रिकेशन्स, ॲम्युनिशन्स हे सर्व घेऊन जावं लागतं तुम्हाला. अच्छा. फुल्ली प्रिपेअर्ड. एअरलिफ्ट मग? एअरलिफ्ट केलं होतं आम्हाला चंदीगडवरून. अच्छा. आणि जे जिप्सीज आहे, जे ट्रक्स आहे, हे बाय रोड लेहला गेले होते पोखरणवरून. अच्छा. तर तो कॉन्वे वेगळा निघाला होता. हम्म. मी आपली ट्रेन घेऊन गेलो होतो, ट्रेन मध्ये सर्व आपले टँक लोड केले अच्छा. आणि अंबालाला उतरलो. अंबालावरून मग एअरफोर्स सोबत टायअप करून चंदीगडवरून इंडक्ट केलं अच्छा. आणि लेहला थोडंसं ॲक्लेमटाईज झालं आणि त्याच्यानंतर ऑर्डर्स भेटले की तुम्हाला वरती जायचं आहे. ते 353 किलोमीटर ट्रॅकवर जायचं होतं, म्हणजे टँक मध्ये बसून जायचं होतं. अच्छा. हाईट्स आहे जे तुम्ही हाईक्स मध्ये बघता, हा. खारदुंगला वगैरे पासेस आहे, ते क्रॉस करून जायचं होतं आम्हाला. जे फर्स्ट टाइम होणार होतं इंडियन आर्मीमध्ये टँक्स. तर आम्ही डीबीओला गेलो होतो. जवळपास 3 दिवस लागले, म्हणजे 3 रात्रच लागले. डे टाइमला मुवमेंट नव्हतं, तर रात्री मुवमेंट करायचा टँकनी, त्या ड्रायव्हरनी, त्याला रात्रभर झोप नाही आणि डे टाइम मध्ये त्याचं मेंटेनन्स पण करायचं. अच्छा. फ्यूल, ल्युब्रिकेशन चेंजेस, पार्ट्स खराब होतात, कधी काही होतात, कधी काही होतात. तर तो दिवस पण झोपत नव्हता आणि रात्री पण झोप. अच्छा. मग तिथे डिप्लॉय झालं आणि मग ते शोक रिव्हरच्या काठावर आमचं एक कॅम्प होता आणि जवळपास 120 जवान माझ्या अंडर होते. अच्छा. मग वेगळे चॅलेंजेस होते त्याचे. मग म्हणजे चायनाने जे आपले ट्रूप्स विड्रॉ केले होते ते माणुसकी किंवा चांगलेपणानं पाहून, इंडियाची ताकद पाहून गेले होते. बिलकुल बिलकुल. मी म्हणजे नेहमीच अनुभवलं आहे. जेव्हा आम्ही तयारी करायचो तेव्हा असं म्हणत होते इंडियन आर्मी स्ट्रॉंग आहे, हे तर आपण सर्वजण ऐकून आहे. बरोबर. पण मी ते ऍक्च्युली अनुभवलं, कारण की इंडियन आर्मीचा जो जवान आहे हा इज व्हेरी करेजियस. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला जर म्हटलं की भाई यहाँ पे जाना है, तो जाना है, खतम बात. म्हणजे किती टाइम लागेल, तुमची तब्येत कशी आहे, काय आहे, ॲक्लेमटाईज झालाय, कसं आहे, हाय अल्टिट्यूड मध्ये जातं तेव्हा तुमचं ॲक्लेमटायझेशन पिरियड राहतं. बरोबर. फर्स्ट लेवलला 4 दिवस, सेकंड लेवलला 15 बॉडी यूज टू होण्यासाठी. बॉडी यूज टू. आणि आम्ही जे मुवमेंट केलं ते आम्ही विदाऊट ॲक्लेमटायझेशन. अच्छा. मग ऍडिशनल काही बेनिफिट्स वगैरे? ऍडिशनल बेनिफिट्स त्याचे काही राहतात, पण ते जवानांना काही घेणं देणं नाही राहत. अच्छा. त्याचं ते क्लोदिंग आहे का, राजस्थानमध्ये तुम्ही नॉर्मल टी शर्ट्स वर, लेह मध्ये जाल तेव्हा तुम्हाला 3 लेअर जॅकेट घालावं लागते. 7 लेअर जॅकेट्स पण आहेत. अच्छा. ते जॅकेट्स येईपर्यंत तो तिथे मूव्ह झाला, थंडी चालू आहे, देर इज नो क्वेश्चन. करायचा म्हणजे करायचा. हा फरक बाकीच्या आर्मीमध्ये. चायनीज आर्मीचं जे आम्ही ऐकलेलं आहे, चायनीज आर्मीचं कसं आहे की जर त्यांना जर पुढे कुठे नेलं किंवा हाय अल्टिट्यूड मध्ये नेलं तर ते पहिले म्हणतात की आमचं अलाउन्सेस खूप. अच्छा. इथे तशी गोष्ट नाही आहे. इथे बोला की जाणार आहे, खतम बा. अच्छा. म्हणजे इंडियन सोल्जर जो आहे तो पैशाकडे बघत नाही, पैसा करायचा. इट इज प्युअरली पॅशन. ओके. जो भी जॉईन करतो पॅशन के लिए जॉईन करतो. अच्छा. म्हणजे मी मला जवळपास 2 वर्ष झाले असेल मी माझ्या पेस्लिपच नाही बघितलं की किती पैसे येऊन राहिले. मला समजलं नाही पेस्लिप काय. ठीक आहे, तर ते पैशासाठी जॉईन नाही. अच्छा. तुम्ही +50°C म्हणजे राजस्थानमध्ये काम केलं, -50°C जम्मू काश्मीरमध्ये काम केलं. तो दोन्ही ठिकाणी तुम्ही वातावरणामध्ये जुळून घेण्यासाठी इंडियन आर्मीकडून कशा प्रकारे तुम्हाला एक प्रिपेअर्ड केलं जाते किंवा तुम्ही स्वतःला त्या वातावरणात कसं ढळून घेता? अच्छा. जेव्हा नॉर्मल मूव्ह राहते तेव्हा तर प्रॉपर ॲक्लेमटायझेशन होते. जसं मी तुम्हाला सांगितलं की 4 दिवस इथे, मग 3 दिवस इथे, मग 3 दिवस इथे. पण जसं ऑपरेशनल मूव्ह आहे, जसं गलवान झालं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्लेमटायझेशन नाही भेटत. पण एक थोडासा इश्यू तो होतो की जसं आता टँक मध्ये +50 मध्ये त्याचं ल्युब्रिकेशन, ऑइल, ग्रीस हे वेगळ्या क्वालिटीचं राहते, वेगळ्या नॉमेनक्लेचरचं राहते. पण तुम्ही जेव्हा मायनस मध्ये जाता तेव्हा त्याचं नॉमेनक्लेचर चेंज होते. तर तो सप्लाय चेनचा थोडा इश्यू होतो. बॉडीमध्ये खूप फरक पडतो. बॉडीमध्ये आज तुम्ही टी शर्टवर फिरून राहिले, उद्या तुम्ही 3 लेअर जॅकेट घालून राहिले. आणि राजस्थानमध्ये धूळ राहते तर गळ्याचा इश्यूज होतो, डिहायड्रेशन होते. लेमध्ये पण डिहायड्रेशन होते, कारण की तिथे थंडी एवढी आहे, पाणी कमी पितो. अच्छा. तर स्किन इश्यूज होतात, फ्रॉस्ट बाईट, मेमरी लॉस, केस व्हाईट होतात. आणि
बॉडीचं वेट कमी होतं. माझ्या एका ड्रायव्हरचं 17 किलो वेट कमी झालं होतं. म्हणजे राजस्थानवरून आला आणि आमच्यासोबत 3 महिने थर्ड स्टेज मध्ये राहिला. त्याचं 17 किलो एक्झॅक्टली त्याचा पॅन्ट असाच खाली आहे. 17 किलो वेट त्याचं कमी झालं. अच्छा. हे चॅलेंजेस राहतात. जास्त डिफिकल्ट काय +50 की -50? दोन्ही डिफिकल्ट आहे. दोन्ही डिफिकल्ट. आपण ऑपरेशनल प्रिपरेशन बघितलं, आपण वॉरफेअरच्या टेक्निक्स बघितल्या. सर्वायवल टेक्निक्स कशा? तुम्ही एवढ्या एक्स्ट्रीम वेदरमध्ये जाता, तर समजा मायनस टेम्परेचर, तुम्ही सर्वायवलसाठी काय काय फॉर्म्युले वापरता? अगदी बरोबर. जसं ऑपरेशनल प्रिपेअर्डनेसचाच एक भाग आपण म्हणू शकतो सर्वायवल. कारण की जेव्हा तुम्ही -50 डिग्री सेल्सिअसमध्ये जाता तर तिथल्या कंडिशन्स वेगळ्या राहतात आणि बॉडी वेगळी रिॲक्ट करते. तर त्याचं म्हणजे जसं फर्स्ट इज राशन. तुम्ही काय जेवण, काय खाता, काय पिता, ते इम्पॉर्टंट आहे. आणि मग टेम्परेचर सोबत आपण कसं ॲसिम्युलेट होऊ, कसं काय जॅकेट्स कोणते घालायचे, कधी घालायचे, काय चेक करायचं, काय चेक नाही करायचं. तर हा असा मोठा एक भाग आहे. त्याच्यातला थोडक्यात सांगायचं म्हणलं तर जसं हाय अल्टिट्यूडमध्ये जाता तर तिथे काय आहे की तुम्ही पोळी भाजी व्यवस्थित जसं आपण इथे जेवतो तसं जेवू नाही शकतो. अच्छा. कारण की तुम्ही जर 2-3 पोळ्या जर खाल्ल्या आणि भाजी जर खाल्ली इन केस, तर काय होतं की डायजेशनसाठी जे ऑक्सिजन लागतं ते ऑक्सिजन तिथे नाही आहे. तर मग बॉडी काय करते, नॅचरली ऑक्सिजन जनरेट करते आणि तुमचं हेमोग्लोबिन वाढतं. आणि एकदा हेमोग्लोबिन वाढलं, सपोज आपला 16.5 इज जनरल स्केल राहते हेमोग्लोबिनची, ते 20 वर जाते, 21 वर जातं. अच्छा. आणि हेमोग्लोबिन जर वाढलं तर हार्ट अटॅकचे चान्सेस 100%. ओके. तर आमच्यासोबत असे पुष्कळसे इन्सिडेंट झालेले आहे जिथे आम्ही हेमोग्लोबिन चेक करायचो, तर कोणाचं 22, कोणाचं 25 हेमोग्लोबिन झालेलं आहे. ओके. तर त्याचा उपाय काय? काहीच नाही. आपलं ब्लड काढायचं आणि ते ब्लड फेकून द्यायचं. कारण की दॅट इज द ओनली सर्वायवल. तुम्ही तिथे ब्लड थिन नाही करू शकत. आणि ब्लड थिन जर करायचं असेल तर त्या जवानाला त्या थर्ड लेवल अल्टिट्यूड मधून त्याला ग्राउंड लेवलवर आणावं लागेल. आणि त्याचं रिप्लेसमेंट आपल्याकडे एवढं आहे नाही. त्याच्यामुळे दॅट इज वन ऑफ दी सर्वायवल टेक्निक की तुमचं हेमोग्लोबिन टेस्ट करा, वाढलं असेल तर ब्लड काढायचं आणि फेकून द्यायचं. बाकी मग ते तिथे स्पेशल राशन येतं. म्हणजे तुम्ही पोळी घेऊ नाही शकत, तर मग ड्रायफ्रुट्स राहतं आणि चॉकलेट्स राहतं. चॉकलेट याच्यासाठी राहतं कारण की चॉकलेट्समध्ये कॅलरीज राहतात आणि बॉडीला कॅलरीज इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते राहते. आणि सेकंडली आपण म्हणतो मायनसमध्ये आहे तर तहान नसेल लागेल, तर ते उलट आहे. तुमची बॉडी डिहायड्रेटनी जास्त खराब होते तिथे. अच्छा. तर तिथे कसं आहे की आपल्याला पाणी प्यायची सवय नाही राहत, तर मग तिथे पाणी गरम इज कंपल्सरी. अच्छा. म्हणजे ते एसओपीच आहे की तुमची बॉटल होईल आणि तुमच्या बॉटलमध्ये गरमच पाणी राहील. तुम्ही थंड पाणी तिथे पिऊच नाही शकत. आणि पिले तर हा गळा गेला किंवा डोकं दुखणे सुरू होऊन जाते. आणि तिथे जवळपास 17 ते 18 ग्लासेस पाणी प्यावं लागतं. अच्छा. मिनिमम 5 ते 6 लिटर पाणी तुम्ही रोज पिलं पाहिजे. तो एक भाग आहे आपल्या सर्वायवलचा. आणि थंडीचा उपाय म्हणजे तुम्ही हँड ग्लोव्ज वगैरे घालता तर ते चेक करतो. पहिले कसं आहे, फ्रॉस्ट बाईट कसा होतो, पहिले तुमचं स्पेशली जे टर्मिनल्स आहे, हे झालं, बोटं झाले, तर हे पहिले काळे पडतात आणि मग नंतर ब्ल्यू होतात. एकदा ब्ल्यू जर झाला आणि त्याच्यातलं सेन्सेशन गेलं तर ते बोट कापून फेकून द्यावं. अच्छा. कारण की ते जर नाही गेलं तर ते फ्रॉस्ट बाईट वाढत जातो. आणि फ्रॉस्ट बाईट जर वाढत गेला तर मग ती बॉडी कामातून जाते. त्याच्यामुळे तो भाग कापून टाकायचा. तर त्याचा उपाय म्हणजे काहीच नाही करायचं. सकाळी गरम पाणी करायचं, त्याच्यात मीठ टाकायचं आणि आपले पाय टाकायचे 10 मिनिटं, तसे हात गरम करायचे त्या पाण्यामध्ये. इव्हनिंगमध्ये तेच करायचं. फूड पावडर लावायचं आणि सॉक्स घालून तेल लावून हे करायचं, आराम करायचं. तर असे वेगवेगळे टेक्निक्स आहे, विंटर्स रिलेटेड, जेवणा रिलेटेड, क्लोदिंग रिलेटेड, तर त्या आपण फॉलो करतो तिथे. भारताच्या बाहेर सुद्धा तुम्ही सेवा दिलेली आहे. भारतीय सैन्यातर्फे युनायटेड नेशन्स पीस कीपिंग फोर्समध्ये जेव्हा तुम्ही सेवा देता त्यावेळेला कसा अनुभव येतो? भारतीय सैन्याकडे इतर देशातले लोक कशा दृष्टीने बघतात किंवा तिथे आलेले काही वेगळे अनुभव? पहिले तर जेवढी भारतीय सैन्य बाहेर जी जातात, काँगोमध्ये, लेबनॉनमध्ये, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये ॲज अ पीस कीपिंग फोर्सेस जातात, तर त्या युनिटसाठी आणि त्या जवानांसाठी किंवा त्या ऑफिसरसाठी एक हा प्राऊड मुवमेंट राहतो. प्राऊड मुवमेंट याच्यासाठी राहतो कारण की भारतीय सेना ही एकमेव सेना आहे जी पूर्ण जगात, ज्यांना माहिती आहे की ही इज मोस्ट डिसिप्लिन, तो कधीच कुठल्या चुकीच्या गोष्टी करणार नाही आणि तो त्याच्या लिमिट्समध्ये राहील आणि हे इज प्रोफेशनली स्ट्रॉंग, त्याचा कोणी हात नाही पकडू शकत. आणि मला वाटतं हेच कारण आहे की युएनओमध्ये सर्वात जास्त ज्या पीस कीपिंग फोर्सेस आहेत त्या भारतातून जातात. तर आपले पुष्कळ कॉन्ट्रीब्युशन आहे युएनमध्ये.
मी लकीली पण कॉंगोला होतो तर इट वॉज प्रॉब्लेम. काही तिथे असं गुप्तहेरासारखं काही काम करायला भेटलं किंवा काही अशी वेगळ्या देशांबद्दल काही माहिती, वेगवेगळे देश सोबत असतात त्यांची माहिती काढली कशी, किंवा असा काही वेगळा किस्सा? हो राहतं. तिथे जसं साऊथ आफ्रिकाची एअरफोर्स होती, बांगलादेशची आर्मी होती, चायनीज होती आणि पाकिस्तान पण होती. तर एकदा मी साऊथ किवीला होतो आम्ही, एक जागा आहे आणि नॉर्थला ते लेक आहे, लेकच्या नॉर्थला साईडला पाकिस्तानचा कॅम्प होता. मी आय वॉज द यंगेस्ट, लेफ्टनंट होतो, 1-1.5 वर्षाची सर्व्हिस, फिट बिलकुल, बॉडी फिट वगैरे. मी आपली टीम घेतली आणि मी पाकिस्तानी कॅम्पमध्ये गेलो. तिथल्या ऑफिसरसोबत इंटरॅक्ट केलं, तिथल्या जवानांसोबत इंटरॅक्ट केलं आणि बघितलं काय कसं हे कसे करतात वगैरे सर्व. आणि जवानांना म्हटलं आप देखो की हे लोक कैसे प्रिपेअर करते काय काइंड ऑफ. आणि मी चहा नाश्ता खाऊन आलो तिथून. आणि जेव्हा मी युनिटमध्ये आलो परत तर मी सीओला सांगितलं की सर आय वॉज ॲट पाक बॅट, म्हणजे पाकिस्तान बटालियन. बोले क्या बात कर रहा है तू, वहाँ पे तो कोई. मैंने सर मैं तो गया था कुछ नहीं. मैंने सर मैं गया और मैं ब्रेकफास्ट करके आया वहाँ पे. तर तो एक इन्सिडेंट झाला. आणि एक ट्रायंग्युलर सिरीज पण तिथे घेतली होती, साऊथ आफ्रिका, इंडिया आणि बांगलादेश क्रिकेट टीम. अच्छा. म्हणजे इंटरनॅशनली विथ इव्हन दिस फोर्सेस. ओके. वी केम फर्स्ट दॅट टाइम. क्रिकेटमध्ये पण आम्ही आलो. आणि मुळात जसं तुम्ही विचारलं की तिथले काय सिच्युएशन राहतात वगैरे, तर तिथे तुम्ही ती लँग्वेज बोलू नाही शकत, कॉंगलीज लँग्वेज. आणि कॉंगलीज आणि फ्रेंच इज सिमिलर. अच्छा. तर तुम्ही जेव्हा गाडी बाहेर घेऊन जाता तेव्हा तुमच्या सोबत एक इंटरप्रेटर राहतो, इंटरप्रेट करायला की काय बोलून राहिलो. तर मी तिथे जवळपास 19 मिनिटांनी सरेंडर केले, मारले नाही, सरेंडर केले. आणि त्याच्यासाठी UN पीसकीपिंग फोर्सेसमधून मला फोर्स कमांडर ॲप्रिसिएशन सर्टिफिकेट पण भेटलेलं आहे, एक्सिलेंस अवॉर्ड. ते 19 जणांना मेन स्ट्रीम लाईनमध्ये आणलेलं आहे आपण तिथे. त्यांचे वेपन जप्त करून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना त्यांचं रिसेटलमेंट आपण तिथे करू. म्हणजे तिथले जे आतंकवादी आहे त्यांना मुख्य प्रवाहात जोडलं. येस येस येस, तो एक मेन टास्क होता. काही आर्मीच्या काही टेक्नॉलॉजिकली काही अशी काही गोष्ट आहे जी सर्वसामान्यांना थोडी माहीत करण्यासाठी त्यांना क्युरियस असतात ते लोक, किंवा त्यांना काही सांगू शकाल अशी टेक्नॉलॉजीबद्दल? हो हो आहे. म्हणजे आर्मीमध्ये कम्युनिकेशन सेट्सपासनं टिल ट्रान्सपोर्ट अँड ऑल पुष्कळ काही टेक्नॉलॉजी वाढलेलं आहे. पुष्कळशा टेक्नॉलॉजी तुम्हाला मोबाईलद्वारे आणि कम्प्युटरद्वारे माहिती पडतं. पण मी आता काश्मीरला जेव्हा होतो तर आम्ही टेक्निकल इनपुटवर काम करायचो. कारण की काय झालं की प्रत्येकाजवळ मोबाईल आणि लोकेशन माहीत करायचं बेस्ट जर असेल तर मोबाईल जर असेल आणि त्याचं लोकेशन माहिती करतो. पण ते करायचं कसं, कोणते ॲप्स वापरायचं, दॅट इज अन चॅलेंज. आमच्याकडे पुष्कळ असे ॲप्लिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर माझ्याकडे आला आणि मी तुम्हाला रिंग दिली, तुम्ही फोन हॅलो केलं की तुमचं मोबाईलचं जेवढं काही ॲक्टिव्हिटीज आहे ते मला माहिती पडायची. अच्छा. तर मग ते आम्ही प्लॉट करायचो. टेक्निकल सेल मी बनवला होता. शेवटचे 3 महिने मी हेच काम केलं होतं, कारण की सर्व एरिया फिरला होता. जवळपास 197 गावं मला बाय हार्ट डन होती. कोणती गल्ली कुठे चालली, कोण कुठे राहते, 197 गावाचा डेटा माझ्याकडे होता. मग ते टेक्निकल सेल केला आणि त्याच्यात मग आम्ही प्लॉट करायचो कोणाचं कम्युनिकेशन कोणासोबत, इथे अच्छा हे सस्पेक्ट आहे, तर मग त्याच्या हिशोबाने ऑपरेशन लॉन्च करायचो. ॲनालिसिस इन शॉर्ट, ऑपरेशनल ॲनालिसिस. देशातील सर्वसामान्य नागरिकांना किंवा सर्व देशातल्या लोकांना काही तुम्ही गोष्ट एखादी सांगू शकता किंवा त्यांना काही आवाहन करायचं असेल तुम्हाला तर? हो, ॲक्च्युली पुष्कळ जणांना जेव्हा भेटतो तर त्यांना आर्मीबद्दल खूप म्हणजे त्या जॉईन करायचं असतं बा, त्यांना खूप आतुरता राहते काय राहते काय नाही. आणि प्रत्येक जण मला वाटतं जवळपास 90% लोक तेच म्हणतात की अरे मेरे को आर्मी में जाना था बट मेरा मेडिकल की वजह से नहीं हुआ, ये नहीं हुआ, बट मैं अभी ये काम करूँ. माझं पण. अच्छा, तुमचंही तसंच आहे. तर मला हेच म्हणायचं आहे, जेव्हा तुम्ही ॲज अ सिव्हिलियन इथे राहता तर देशभक्ती फक्त बॉर्डरवर नाही राहत. देशभक्ती तुम्ही इथे पण करू शकता. तुम्ही ट्रॅफिक रूल्स फॉलो करू शकता, तुम्ही प्लॅस्टिक एन्व्हायरमेंटलबद्दल तुम्ही एक म्हणजे अवेअरनेस प्रोग्राम्स घेऊ शकता किंवा अवेअरनेस करू शकता. चाइल्ड एज्युकेशन झालं वगैरे या सर्व गोष्टीमध्ये. आणखीन एक असा पॉईंट आहे जो पुष्कळ लोकांना माहिती नाही. जसं सैनिक जेव्हा रिटायर होतो तर त्याचा रिसेटलमेंटचा खूप मोठा इश्यू राहतो. तर आता जसं जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय बोर्ड्स आहे पूर्ण इंडियामध्ये, तर त्यांना जे पैसे येतात ते फ्लॅग डे फंडमधून येतात. अच्छा. तर फ्लॅग डे म्हणजे काय की फ्लॅग डे म्हणजे मी डोनेट केलेला आहे, तो पैसा सरकारी खात्यात जातो, त्याची तुम्हाला रिसिप्ट भेटते आणि तो जो अमाऊंट आहे तो माजी सैनिकांसाठी आणि जे
माता वीर पिता हो. ज्यांचे शहीद झाले, मुलं शहीद झाले, कोणाचा पती शहीद झाले, हो. त्यांच्या रिसेटलमेंटसाठी हा पैसा वापरला जातो. तर मला असं वाटतं की बाकी तुम्ही हे काम करूनच राहिले, पण फ्लॅग डे फंड मध्ये जर कॉन्ट्रीब्युशन तुमचं केलं तर ती पण एक देशभक्ती आहे. अच्छा. तर सर, आज आपल्यासोबत भेटून खूप आनंद झाला. आपण या सगळ्या प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरं दिली, देशातल्या लोकांना माहीत पडेल अशी अनेक माहिती दिली जी आम्हाला सर्वसामान्य नागरिक म्हणून माहीत नसते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. आज आपल्यासोबत होते मेजर आनंद पाथरकर. त्यांनी आपल्या जीवनातले खूप महत्त्वाचे प्रसंग, आर्मी लाईफ आणि एकूणच देशसेवेबद्दल केलेले जे कार्य आहे त्या सगळ्यांबद्दलची माहिती दिली. अशाच प्रकारचे क्वालिटी कंटेंट आपल्यासमोर आणण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नरत राहू. आम्हाला मोटिवेशन म्हणून आपल्याकडून फक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि आमच्या इन्स्टा पेजला फॉलो हवा आहे. आम्ही आनंद पाथरकर सर यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि अशीच देशसेवेची संधी आम्हाला सुद्धा मिळो, सामान्य नागरिक म्हणून आमच्या हातून कार्य घडो अशी प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद.